अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रचाराला वेग आला आहे। श्री संत कवरराम राजापेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर अमरावती शहरात दाखल झालेत। यावेळी भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय। नेमकं काय म्हणालेत नेते आणि काय आहे जनतेची प्रतिक्रिया पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 श्री संत कवरराम राजापेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। या प्रचाराकरिता राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आज अमरावती शहरात दाखल झालेत। यावेळी त्यांनी भाजपच्या चारही उमेदवारांकरिता घराघरात जाऊन प्रचार केलाय। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की भाजपचे चारही उमेदवार अतिशय तोडीचे, सक्षम आणि जनतेशी थेट जोडलेले आहेत। जनतेने या चारही उमेदवारांची उमेदवारी मनापासून स्वीकारली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एक संघ अमरावती, सुंदर अमरावती, प्रगतशील अमरावती आणि स्वच्छ अमरावती या स्पष्ट विजनसह भाजपचे उमेदवार जनतेसमोर जात आहेत। या प्रचाराला जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून कुणी कितीही प्रचार केला तरी जनतेने आपला निर्णय ठामपणे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। अमरावतीत जनता ठामपणे म्हणत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। राणा पाहणार, फक्त कमळ आणि सफरचंद निवडून आणणार। यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली आहे। एका बाजूला युतीचे बोल करायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र उमेदवार उभे करायचे, ही मित्र पक्षाची केलेली फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले। अशा प्रकारची दगाबाजी जनता ओळखत असून याचा योग्य तो जवाब जनता मतदानातून देणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। आज प्रभाग 18च्या प्रचारासाठी या राजापेठ भागामध्ये मी आलो होतो। आपले चारही उमेदवार आमचे फार तोडीचे उमेदवार आहे आणि माझा अनुभव असा आहे की सर्व जनतेने या चारही उमेदवारांची उमेदवारी उचललेली आहे। एक विजन घेऊन, एक साफ अमरावती, सुंदर अमरावती, प्रगतिशील अमरावती आणि स्वच्छ अमरावती याचं ब्रीद वाक्य घेऊन आमचे चारही उमेदवार लोकांसमोर जातात आहे। भरभक्कम प्रतिसाद लोकांचा त्यांना आहे आणि मला विश्वास आहे की कोणी कितीही प्रचार केला तर जनतेने एक मन बनवलेलं आहे की आता नो राणा नो पाना, फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा। हा जो ब्रीद वाक्य आहे हे जनतेने ठरवलेलं आहे आणि जी युवा स्वाभिमानीने जी इथे जगलरी केली त्याला निश्चित लोक तोंडावर पाडतील। इकडे युती करताना दाखवायचं आणि तिकडे त्यांचे स्वतंत्र उमेदवार उभे करायचे, ही खऱ्या अर्थानं सोबत घेणाऱ्या पक्षाची फसवणूक आहे आणि ही फसवणूक लोकांना समजलेली आहे। जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ताकदीने उभी आहे आणि सर्व उमेदवार ताकदीने निवडून आहेत। प्रभाग 18 मध्ये आमचे चेतनदादा उभे आहेत। माझी विनंती सर्वांना आहे की त्यांनी चेतनदादा पवार आणि त्यांचे जे साथीदार 3 लोक आहेत त्यांना भरभरून मतदान करायला पाहिजे आणि या प्रभागाचे जे समजून त्याला ठेके आहेत ते सर्व ठेके सन्माननीय आमचे जे माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्या ठेक्यामध्ये कोण कोण आहेत हे आम्हाला सगळ्या जनतेला माहीत झालेलं आहे। आणि मी एवढीच विनंती करतो की सर्वांना की आजचं जे हे पॅनल आहे राजापेठचं प्रभाग 18चं, चेतनदादा पवार, अर्पणाताई ठाकरे, त्याच्यानंतर आमचे निमनाजी, त्याच्यानंतर आमच्या पद्मदाजी कौंडन्य यांना भरभरून मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। प्रभाग क्रमांक 18 मधील आता एक बैठक झाली। या बैठकीला या महाराष्ट्राचे कामगार मंत्री सन्माननीय आकाशजी फुंडकर हजर होते आणि या प्रभागाचे 4ही मेंबर या ठिकाणी हजर होते। या 4ही मेंबर पैकी 2 कमळ या चिन्हावर आहे आणि 2 उमेदवार जे आहे सफरचंद आणि कपाट हे भारतीय जनता पार्टीनी समर्थन दिलेले आहेत। मी या प्रभागामध्ये फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की या प्रभागातील नागरिकांनी ही निवडणूक उचलून धरलेली आहे। या प्रभागातील 4ही लोक या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील ही ग्वाही सुद्धा या प्रभागातील लोकांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी जे 4ही मेंबर आहे ते सेवाभावी वृत्तीचे असल्यामुळे लोक त्यांना 100% महानगरपालिकेमध्ये पाठवणार, याच्यामध्ये कुठेही दुमत नाही। प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे या प्रचार दौऱ्यातून स्पष्ट झाले आहेत। जनतेचा कल कोणाकडे आहे हे येत्या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे।